नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। आता ती प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे शेतकरी बांधवांनो, आजपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सोडण्याची देखील तयारी केलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज झाले होते। शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता आज या ठिकाणी इथे संपत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी जमा होणार हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे माहिती पाहूया। आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना असं देखील वाटत होतं की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता काळजी किंवा चिंता करू नका, नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचं वितरण हे आम्ही सुरू केलेलं आहे, असं शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। आणि आजच म्हणजेच की पुढील काही तासांमध्येच म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो, या 17 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवड केलेली आहे। जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल, तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेले आहे, हेच आता आपण शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना दरवेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असतो, म्हणजेच की मागील हप्ते जमा झाले आहेत, असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ सुद्धा भेटणार पाहिजे, म्हणजेच की तुम्ही पीएम किसान योजनेचे सुद्धा लाभार्थी पाहिजे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल पीएम किसान योजनेचं यामध्ये काय आलं, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे सुद्धा सांगतो की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो, अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि आता शेतकरी बांधवांनो, हे तुम्हाला समजलंच असेल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, हेच आता शेतकरी बांधवांनो आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आता पहा नंबर 1 वरती शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हे सांगतो आणि त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये हे जाणून घेऊया की कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। तर आता पहा नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमचं
आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक करायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक करणार नाहीत, जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील, अशा शेतकरी बांधवांना हप्त्याचा लाभ 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही. का दिला जाणार नाही? तर शेतकरी बांधवांनो बघा, तुमचं जर का आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक नसेल तर तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सरकार पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, एकत्रपणे म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत कोणत्या योजनांचे पैसे जमा करतं ते आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आधार कार्ड तुमचं बँक पासबुकशी लिंक करायचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो आता महत्त्वाचं दुसरं काम असणार आहे, तुमचं फार्मर आयडी कार्ड नसेल तर काढून घ्यायचं आहे. अनेक शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड सुद्धा आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ बनवून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड बनवून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, अन्यथा जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड बनवून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड जर का तुमच्याकडे असेल तरच तुम्ही शेतकरी म्हणून ओळखले जातात, तरच तुम्हाला हप्त्यांचा योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही, जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन फार्मर आयडी कार्ड तुम्ही बनवून घेऊ शकता. त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती आहे महत्त्वाचं काम, ते म्हणजेच की महत्त्वाचं असणार आहे. लक्ष देऊन पहा, हे नंबर 3 वरचं काम पाहणार आहोत आणि त्यानंतर लगेच पाहणार आहोत कोणत्या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर नंबर 3 वरती आहे ई केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी तात्काळ ई केवायसी करून घ्यायची आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहूया. या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्ही सुद्धा बुलढाणा मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा चंद्रपूर धुळे, भंडारा चंद्रपूर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. भंडारा चंद्रपूर धुळे मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील कोणत्या पण एका जिल्ह्यातील म्हणजेच की तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जालना, जळगाव मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जालना, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड मधील शेतकरी असाल, नागपूर, नाशिक, नांदेड मध्ये राहून शेती करत असाल, नागपूर, नाशिक, नांदेड मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी पूर्णपणे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत. तर या जिल्ह्यातील पूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.